नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर। आतापर्यंत आपण लॉगॅरिथम हा चॅप्टर संपवलेला आहे आणि आता आपण वळत आहोत पुढच्या चॅप्टरवर ज्याचं नाव आहे मॅट्रायसिस। मॅट्रायसिस हा अल्जेब्रा मधला सेकंड चॅप्टर आहे। आता या मॅट्रायसिस मध्ये आपण काय काय बघणार आहोत तर मॅट्रायसिस काय असतो, नंतर त्याचा ट्रान्सपोज काय असतो, डिटर्मिनंट काय आहे, त्याची ऑर्डर काय आहे। नॉर्मली 2x2 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स असतात, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स ही असतो, पण डिटर्मिनंट हा दरवेळी स्क्वेअर असतो। नंतर आपण पाहणार इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बघणार आहोत, नंतर ऍडजॉइंट काय असते ते पाहणार आहोत, क्रॅमर्स रूल पाहणार आहोत जो एक इम्पॉर्टंट रूल आहे मॅट्रायसिस मध्ये। त्याच्यानंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे मॅट्रायसिसचे कसे करावे हे बघणार आहे। तर आतापर्यंत आपण 10वी पर्यंत किंवा मॅट्रायसिस पाहिलेला नसतो, तर प्रथम आपण त्याकडे वळूया किंवा डिटर्मिनंट कसा लिहायचा आणि वाचायचा ते आता आपण पुढे जाऊया। तर प्रथम आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट। तर डिटर्मिनंट लिहायचा कसं काय, तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2। 2x2 म्हणजे काय, तर दोन रोज। डिटर्मिनंट मध्ये काय असते ते प्रथम पाहूया की रोज असतात, रोज म्हणजे आडव्या रेषा, आणि कॉलम्स असतात, कॉलम म्हणजे उभ्या रेषा, बरोबर आहे। तर रोज आता इथे लिहिलेलं आहे 2x2 म्हणजे आडवे फक्त दोन एलिमेंट असतील किंवा दोन अंक असतील, आणि कॉलम मध्ये फक्त दोन अंक असणार, म्हणजे काय A B C आणि D। जसं इथे लिहिलेलं आहे R1 आणि R2। तसं आडव्या रेषा आपण मोजतोय त्याला सांगतोय आपण रोज, आणि उभ्यांना काय सांगतोय आपण कॉलम। तो कॉलम मध्येही AC हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे, तर इकडे आहे A आणि C एलिमेंट, इकडे आहे B आणि D एलिमेंट। अजून ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की या दोन उभ्या रेषा ज्या इकडे आहेत, या दोन उभ्या रेषामध्ये एलिमेंट्स असतात, तेव्हाच तो डिटर्मिनंट बनतो। ओके, हे लक्षात ठेवायचं। देन आता इकडे बघा डायगोनल आहेत, जर A आणि D पाहिला तर त्याला सांगतात मेन डायगोनल, असं वरतून उजव्या बाजूला खाली आल्यावर। ओके, डाव्या बाजून उजव्या बाजूला गेला आणि उजव्या बाजूवरून डाव्या बाजूला आलं इकडून B पासून C पर्यंत, तो झाला अँटी डायगोनल और सेकंडरी डायगोनल। ओके, हे लक्षात असू द्या। आणि डिटर्मिनंट नोट कसा करायचा, डिटर्मिनंट आयदर ट्रायंगल किंवा D लिहायचा डायरेक्ट। आता D हा लगेच लक्षात राहू शकतो, आपण डायरेक्ट D लिहून मोकळे व्हायचं। ओके, अजून डिटर्मिनंट दिला का त्याची व्हॅल्यू काढायला देतात, मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढावी, तर इथे बघा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट D इक्वल टू काय लिहिलंय, प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स इन मेन डायगोनल मायनस, हा आहे मायनस, म्हणजे इकडे आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स इन अँटी डायगोनल। आता मेन डायगोनल कोणता आहे, हा वाला A आणि D, म्हणून आपण काय लिहिलं प्रोडक्ट A इंटू D। ओके, गुणाकार केला, आणि दुसऱ्या इकडे काय लिहिलं प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स इन अँटी डायगोनल। अँटी डायगोनल काय आहे B आणि C, म्हणून B इंटू C, म्हणजे याचा आन्सर काय A इंटू D मायनस B इंटू C। इकडे लिहिलंय AD मायनस BC, हा काय झाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू। तर ही व्हॅल्यू कोणाची आहे 2x2 ची। आता आपण पुढे 3x3 डिटर्मिनंट पण बघणार। 3x3 म्हणजे काय असणार, 3 रोज असणार आणि 3 कॉलम असणार आहेत। ओके, हे तुम्हाला समजलं। डिटर्मिनंट ओळखायचा कसा, या दोन उभ्या रेषांमध्ये स्क्वेअरच असणार, हा म्हणजे 2x2 किंवा 3x3च असणार, 3x2 किंवा 2x3 असं नसणार, म्हणून सांगितलंय स्क्वेअर अरेंजमेंट ओनली। हे लक्षात ठेवायचं A B C D। ओके, 2x2 इक्वल टू 4 म्हणजे 4 एलिमेंट आले, 3x3 इक्वल टू 9 म्हणजे पुढे आपण 9 एलिमेंट बघणार आहेत, मधल्याला एलिमेंट सांगतात। ओके, हे रोज परत एकदा सांगतो, हे कॉलम, हा मेन डायगोनल, अँटी डायगोनल, आणि हे लक्षात असू द्या प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन अँटी डायगोनल। तर आता आपण पुढे दुसऱ्या गोष्टी पाहूया, लाईक 3x3 ऑर्डर डिटर्मिनंट। तर मगाशीच आपण 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट पाहिला, त्याची व्हॅल्यू कशी काढायची ते पाहिलं। आता आपण त्याच्यावर एक सम सॉल्व्ह करूया। आता दिलेला आहे इव्हॅल्युएट फॉलोइंग। आता हा आहे डिटर्मिनंट, जसे दोन उभ्या रेषा आहेत त्याच्यामध्ये 4 अंक आहेत, म्हणजे हा आहे 2x2 चा डिटर्मिनंट। ओके, 2 रोज आणि 2 कॉलम। तर तिकडे आहे -2 4 5 -1, आणि याची इव्हॅल्युएट म्हणजे त्याची व्हॅल्यू काढायची, आपल्याला काढायची D।
डी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, मेन डायगोनल मायनस अँटी और सेकंडरी डायगोनल. तर प्रायमरी आणि सेकंडरी डायगोनल असतो ना. तर एडी मायनस पीसी. तर ह्याच्यामध्ये ए काय आहे, -2 आहे, -2 इंटू एडी -1. तर इकडे मी कंस घालतो, होल ब्रॅकेट मायनस हे 2 5 इंटू 4. एक लक्षात ठेवा, इकडे हा मायनस साइन असतो, हे लक्षात असू द्या. आता याचा आन्सर काय आहे, -2 इंटू -1 मायनस इंटू -6 प्लस, म्हणजे काय आन्सर येणार 2 -20. आन्सर काय येणार -18. डी ची व्हॅल्यू किती आली, -80. ओके. आता त्याच प्रकारे आपण दुसरा सम सॉल्व्ह करूया. इथे काय दिलंय 2 -3 10 -12. याचा आन्सर कसं काढणार, 2 इंटू -12 -3 इंटू 10. ओके. 2 -12 10 -3. इथे -24 आलं आणि इकडे मायनसला 30 आले. पण आता बघा कंसाच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस होतो. -24 प्लस 30. आन्सर येणार 6. ह्याचा आन्सर आलं 6. आता हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, प्रायमरी मायनस सेकंडरी डायगोनल. ओके, हे कळलं. आता आपण पुढे वळूया. तर आता पुढचं सम आहे सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग लिहिलं म्हणजे काय, इकडे पहा x लिहिलेला आहे, म्हणजे आपल्याला करायचं आहे x इक्वल टू हाऊ मच, किंवा x ची व्हॅल्यू काढायची आहे. आता दोन्ही साइडला डिटर्मिनंट दिलेले आहे. डिटर्मिनंट मध्ये काय लिहिलं, x 2 8 and 4 इक्वल टू 1 1 2 2. आता काय करायचं, दोन्ही डिटर्मिनंट सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूया. आता इकडे काय करणार, x इंटू 4 इथे -8 इंटू 2. सेम या साइडला 1 इंटू 2 -1 इंटू 2. ओके. आता बघा इकडे काय आहे, 4x ह्याला सॉल्व केलं तर 8 गुणे 16. या बाजूला आहे 1 इंटू 2 आणि इकडे पण 1 इंटू 2. हे दोन्ही कट होणार, म्हणजे झाले 0. आता बघा 4x मायनस 16 इक्वल टू 0. सॉरी, परत लिहिलं. आता इथे 4x मायनस 16 इक्वल टू 0 झालेले आहे, म्हणजे आपण काय करणार, 4x हे 16 या बाजूला जाणार, इकडे मायनस होते तिकडे जाणार प्लस होणार, म्हणजे त्याला साइन ने लावायचं. ओके. आता हे 4 आहे ते इथे जाताना डिवाइड होणार, म्हणून x इक्वल टू 16/4. आणि 16 4च्या बळात कधी येतात, 4 इंटू 4, म्हणून आन्सर आला x इक्वल टू 4. म्हणजे सॉल्व करायला दिलं तर समजायचं आपल्याला काहीतरी काढायचं आहे. आता मागे लॉगॅरिथमिक मध्ये पण आपण x ची व्हॅल्यू काढत होतो. आता इथे x दिलेला आहे जो अननोन आहे, म्हणून आपण x ची व्हॅल्यू काढली. दोन्ही साइडचे डिटर्मिनंट सॉल्व करत गेलो. a इंटू डी मायनस b इंटू सी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याचप्रमाणे सॉल्व करायचं. नंतर कळलं की आपल्याला x ची व्हॅल्यू किती येते, 4 आलेली आहे. अशीच आपण आता पुढे दुसरी गणितं सॉल्व करूया. सो आतापर्यंत आपण 2/2 डिटर्मिनंट पाहिलेले आहे. आता आपण पाहूयात 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट. 2/2 मध्ये काय होतं, 2 रोज आणि 2 कॉलम. तसं 3/3 मध्ये काय असणार आहे, 3 रोज. आडवे असतात ते रोज, उभे असतात ते कॉलम. तसं R1 R2 R3 हे रोज आहे आणि C1 C2 C3 म्हणजे उभे ते कॉलम्स आहेत. तर आता बघा, आता मागे आपण 2/2 केलेलं, 2 इंटू 2 4 म्हणजे 4 एलिमेंट होते. तर इथे 3 इंटू 3 9 होतात, म्हणून 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 एलिमेंट झालेले आहेत. ओके. सेम तसंच आहे, हा मेन डायगोनल आहे, A1 B2 C3 हा मेन डायगोनल आहे. आणि इकडून आपण उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला खालती येतोय तेव्हा हा सेकंडरी डायगोनल होतोय. ओके. C1 B2 A3. ओके. एवढं समजलं. म्हणजे हा 3/3 मॅट्रिक्स लिहायचा कसा, त्याच्यामधले रो कोणते आहेत आणि कॉलम कोणते आहेत आणि डायगोनल दोन्ही.
आता आपण पुढे हा सॉल्व्ह कसा करायचा, ह्याचे कोफॅक्टर मायनर सर्व पाहूया. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. तर मगाशी आपण पाहिलं की 3/3 डिटर्मिनंट कसा लिहायचा, पण आता आपल्याला पुढे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्याच्या आधी आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर जाणून घ्यायचे. तर आता आपण पाहणार आहोत मायनर अँड कोफॅक्टर. तर आधी आपण मायनर काढूयात आणि त्याच्यानंतर कोफॅक्टर काढूयात, कारण की कोफॅक्टर साठी आधी मायनर माहिती असणे जरुरी आहे. तर आपल्या डिटर्मिनंट काय, a = a1 b1 c1 a2 b2 c2 and a3 b3 c3. तर इथे मी बघा रेड मार्करने लिहिलेलं आहे 1 1 1 2 1 3 हे पोझिशन. म्हणजे आपण कसं लिहिलं, ही 1 रो आहे, म्हणजे ith रो अँड jth कॉलम. अशा प्रकारे आपल्याला डिटर्मिनंटची विभागणी करायची आहे. ती विभागणी जरा लक्षात ठेवा. म्हणजे i इकडे 1 आहे, j इकडे 1 आहे, पुढच्या इकडे i1 आहे, j2 आहे. म्हणजे काय, रो एकच आहे ना, i इज फॉर रो अँड j इज फॉर कॉलम. तर हे झालं डिटर्मिनंटचं. आता आपल्याला काढायचं आहे मायनर. तर मायनर काय, मायनर कसा काढायचा, मायनर इज ऑल्सो डिटर्मिनंट, पण काय, रिमूव्हिंग ith रो अँड jth कॉलम. तर एका डिटर्मिनंट मध्ये किती 9 एलिमेंट आहेत, तर आपले 9 मायनर येऊ शकतात, लक्षात ठेवा. पण आता आपल्याला 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहे, तर आपल्याला फक्त वरच्या 3 मायनर काढायचे आहेत. तर ते आता आपण पाहूया कसे. तर इकडे बघा m11 म्हणजे काय, आपण ह्याचा मायनर काढतोय, पहिल्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे आपल्याला. मायनर ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम एलिमेंट म्हणजे हाच a1 किंवा 11 जी पोझिशन आहे त्याचा इज इक्वल टू मायनर ऑफ a1. आता इकडे परत मी लिहिलंय मायनर ऑफ a1. आपल्याला पहिलं मायनर ऑफ a1 काढायचं आहे. तर इकडे परत मी हे लिहिलंय की डिटर्मिनंट ऑफ रिमूव्हिंग ith रो अँड jth कॉलम. आता बघा m11 कसा येणार, ह्याला हात ठेवायचा इकडे आणि ही रो आहे, ही रो रिमूव्ह करायची, ही रो रिमूव्ह करायची. आता राहिलं काय, हा चौकोन राहिला, हे 4 एलिमेंट राहिले. या 4 एलिमेंट चा डिटर्मिनंट घ्यायचा b2 c2 b3 c3. ओके, परत एकदा सांगतो, जर मायनर काढताना काय करायचं, ज्या एलिमेंटचा मायनर काढायचं, सपोज आपल्याला 11 काढायचं, m11 म्हणजे a11 ही पोझिशन आहे, तर हा तिकडे ठेवायचा, हा तिकडे ठेवायचा. ओके, जेव्हा तुम्ही वहीवर सॉल्व्ह करणार तुम्ही डायरेक्ट असा बोट ठेवू शकता. आणि उरले किती, हे 4 एलिमेंट, म्हणजे ही रो काढून टाकायची, सॉरी ही रो काढायची आणि हा कॉलम काढायचा. ओके, आणि जे उरलेलं असते ते डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. हा झाला तुमचा मायनर. आता दुसरा एक्झाम्पल काय लिहिलं, m12. आता 12 पोझिशन कोणती आहे, ही आहे. म्हणजे मी काय करणार, 12 मध्ये हा मधला काढणार आणि हा काढणार, पहिली रो आणि दुसरा कॉलम. आणि उरले कोणते, हे दोन, a2 c2 a3 c3. म्हणून मी इथे काय लिहिणार, a2 c2 a3 c3. ओके, अशा प्रकारे मायनर काढतात. तर आपण आता एक काम करूया, तिघांचे मायनर पुन्हा एकदा काढूया एका नवीन पेजवर. ओके, लगेच तुम्हाला कळेल, आपण लगेच पुढे जाऊया. तर आता आपण वरच्या रोचे मायनर काढून घेऊया. मायनर ऑफ 11 12 आणि 13 म्हणजे काय, a1 b1 आणि c1 चे मायनर काढूया. a1 चा b1 आणि c1 हे आपल्याला 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना लागणार आहे. तर मागे म्हणालो तर आपण काय करायचं, आपल्याला a11 असताना ही पोझिशन आहे, तर हा कॉलम आणि हा वरचा रो हा पुन्हा झाकून टाकायचा. उरलेले किती आहेत, हे 4 आहेत, हे 4 घ्यायचे आहेत एलिमेंट, म्हणजे b2 c2 b3 c3. आणि ह्याचा डिटर्मिनंटला काय केलं, प्रायमरी डायगोनल किंवा मेन डायगोनलचा गुणाकार b2 into c3 मायनस c2 into b3. हे आन्सर आलं मायनर m11. आता मायनर m12 मधला किंवा मायनर ऑफ b1 काय करायचं, हा तिकडे ठेवायचा, म्हणजे मधला कॉलम गेला आणि वरचा रो. ओके, उरला काय, a2 a3 c2 c3. ओके, म्हणजे बघा जेव्हा a आला तेव्हा इकडे a चा एलिमेंट नाही मिळेल, जेव्हा b आहे
तेव्हा बी चा इलिमेंट नाही मिळेल कोणताच, आणि जेव्हा सी असेल तेव्हा सी चा इलिमेंट नसेल. म्हणजे काय, C1 आहे तिकडे हात ठेवा पूर्ण कॉलम आणि रोज राहिले हा चौकोन, म्हणजे A2 A3 B2 B3. कळलं कसं सॉल्व्ह करायचं? जेव्हा A1 साठी सॉल्व्ह करतो A1 चा एलिमेंट येत नाही, B1 साठी सॉल्व्ह करतो B चा एलिमेंट येत नाही, आणि C1 साठी सॉल्व्ह करतो C चा एलिमेंट येत नाही, आणि याचा डिटरमिनंट लिहायचं आहे. म्हणजे काय, A2 into C3 minus C2 into A3. ओके. आणि अजून एक हिंट, इकडे 1 आहे, इकडे 1 कुठे आला नाही, सॉरी इकडे 1च आहे, आणि आपण तिन्ही 1 साठी सॉल्व्ह करूया, त्यामुळे इकडे कुठेच 1 नाही ना. जेव्हा तुम्ही 2 साठी सॉल्व्ह करतील ना तेव्हा 2 चा एलिमेंट येणार नाही. ओके. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, मायनर काय आले साहेबांना. तुम्ही हे ट्राय करू शकतात का A3 चा मायनर कसा काढायचा. तर चुकून तुम्हाला इकडचा मायनर काढायचा, मे बी तुम्हाला ते पुढे येईल अभ्यासक्रमात. A3 चा मायनर काढताना हा उभा हात कॉलम साठी आणि हा आडवा मला आता दाखवता येत नाही, आणि वरचे 4. ओके, म्हणजे B1 C1 B2 C3 हा A येणार नाही, आणि हा 3 येणार नाही ना. ओके, 1 रो सेकंड रो. कळलं तुम्हाला. असं तुम्हाला नवीन एलिमेंटचे काढायचे, जिकडे ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्याचा रो सॉरी त्याचा कॉलम आणि रो झाकून टाकायचा, आणि बाकीचे 4 एलिमेंट घ्यायचे. दरवेळी लक्षात ठेवा 4 एलिमेंट येणार आहे, आणि त्याचा 2/2 डिटर्मिनंट येणार आहे, जसं इकडे आलं. ओके, हे आपल्याला आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना लागणार आहे 3/3 डिटर्मिनंटचं. तर आता आपण काय काढलं, मायनर काढलं. नेक्स्ट काय, कोफॅक्टर आहे. कोफॅक्टर मायनर काढल्याशिवाय करू शकत नाही. म्हणजे 3/3 डिटर्मिनंट साठी तुम्हाला काय लागणार आहे, मायनर. आणि मायनर काढल्यानंतरच कोफॅक्टर काढू शकतो. ओके, म्हणजे कोफॅक्टर इज डिपेंड ऑन मायनर, आणि 3/3 डिटर्मिनंट इज डिपेंड ऑन मायनर और कोफॅक्टर बोथ. ओके, आपण आता पुढे बघूया. तर मगाशी आपण मायनर फाइंड केले, आता आपण फाइंड करणार आहे कोफॅक्टर. आता कोफॅक्टर म्हणजे काय, आता बघा कोफॅक्टर CIJ, जसं आपण I ला काय सांगतो, I इज फॉर रो, आणि J हा कॉलम नंबर आहे, इक्वल टू -1/i+j, म्हणजे जी रो ची पोझिशन त्या एलिमेंटची आहे आणि कॉलम मधली पोझिशन आहे ती, आणि त्याचा मायनर. तर आता सपोज मी घेतोय की मला काढायचं आहे कोफॅक्टर ऑफ 1 2 C12, म्हणजे काय येणार, -1/1 + 2 into -1 2. ओके, आता बघा मागे आपण मायनर काढले, पण आता आपल्याला फक्त साइन साठी खेळायचं आहे. तिकडे काय -1/1 + 3 दॅट इज इक्वल टू -1/3. -1/3 कसं, ह्याला कसं लिहू शकतो आपण, -1 × -1 × -1. आता हे पहिले दोन कसे होणार, +1 होणार, पण × परत -1 आला, म्हणजे फायनल आन्सर काय येणार, -1च येणार. ह्याच्यावरून काय होतंय की पॉवर इवन असेल आणि इकडे पॉवर ऑड आहे सपोज, तर आन्सर काय येणार, -1/2 इवन आहे तर +1 आन्सर येणार, आणि -1/2 ऑड आहे तर -1 आन्सर येणार. इकडे किती ते 3 म्हणजे ऑड होती, म्हणून आपला आन्सर आला -1, आणि जेव्हा इवन असेल तेव्हा आन्सर येणार +1. हे तुम्ही आधी शिकले तर मी तुम्हाला सांगतो परत. ओके, मग आता आपल्या इथे आन्सर काय येणार आहे, तर इथे आन्सर काय येणार आहे आपला, -1 M12 किंवा मायनर म्हणजे कोफॅक्टर ऑफ 1 2 इज इक्वल टू मायनर ऑफ 1 2. आता मायनर ऑफ 1 2 काय होता आपला,
1 2 एलिमेंट काय होता, B1 होता, म्हणजे B चा एलिमेंट आणायचाच नाही आणि 1 वाला आणायचा नाही, म्हणजे काय A2 A3 C2 C3. ओके, that is equal to minus of A2 into C3 minus A3 into C2. ओके, ही झाली C12 ची व्हॅल्यू. ओके, कळलं तुम्हाला कोफॅक्टर कसा काढायचा? कोफॅक्टर साठी आधी आपल्याला मायनर माहित पाहिजे, जो आपण इथे लिहितोय मायनर ऑफ I J, ith रो and jth कॉलम, आणि इकडे -1 रेस टू I प्लस j, त्या एलिमेंटच्या पोझिशनची बेरीज, म्हणजे 1 आपण 1 2 साठी काढतोय, कोफॅक्टर ऑफ 1 2 -1 रेस टू 1 प्लस 2, आणि दॅट मायनर ऑफ 1 2 आपण पाहिलं जेव्हा ऑड नंबर येतो वरती इकडे 3 आले, त्यामुळे इकडे -1 चे -1च राहणार. ओके, आणि इनटू मायनर ऑफ 1 2, हा तुमचा फायनल आन्सर आला. मायनर ऑफ 1 2 काय होता, A2 A3 C2 C3. 1 2 म्हणजे पोझिशन कोणती होती, B1 ची होती, वरची रो कॅन्सल आणि मधला कॉलम कॅन्सल, दॅट इज सेकंड कॉलम, उरले हेच उरले, बरोबर आहे. मग त्याचा आन्सर आला C12 इज इक्वल टू मायनस A2 C3 मायनस A3 C2. म्हणजे हा डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व केला 2/2 चा. त्याचप्रमाणे आता आपण बाकीचे कोफॅक्टर काढू शकतो. आता आपण केलंय C12 काढला, आपण C11 आणि C13 काढूया, हे लगेच काढता येईल आपल्याला. ओके, तर मगाशी आपण C12 दॅट इज कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 1 2 चं काढलं, तर आता आपण C11 पण काढू शकतो. C11 ला काय करणार, -1 रेस टू 1 प्लस 1 इनटू मायनर ऑफ 1 1. आता इकडे 1 प्लस 1 आहे, म्हणजे इकडे किती आला 2, दॅट इज इक्वल टू इवन नंबर, म्हणून आन्सर काय ना प्लस M11. आपण प्लस साइन लिहत नाही. ओके, म्हणजे सिंपल. बरं, C13 उरला आता आपला, तर -1 रेस टू 1 प्लस 3 इनटू M13. आता इकडे काय आहे, 1 प्लस 3 इक्वल टू 4. इवन आहे, इवन असल्यावर काय प्लस होतोय, म्हणून प्लस M13. ओके, तर आपण पहिल्या रो मधले तिन्ही एलिमेंटचे कोफॅक्टर काढले, C12 C11 C13. फक्त C12 आहे हा मायनस आहे, हे लक्षात ठेवा. का, तर 1 प्लस 2 हा 3 येतोय आणि ऑड येतोय पॉवरला ऑड आल्यावर मायनस आणि इवन आल्या प्लस करायचं, म्हणजे मायनर आहे तीच व्हॅल्यू राहणार. ओके, आता आपण पुढे जाऊया 3/3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला. आता तुम्हाला समजेल की आपण कोफॅक्टर आणि मायनर का काढून घेतले. ओके, पुढे जाऊया. तर आता आपण पुढे 3/3 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूयात. आता आपला डिटर्मिनंट आहे A1 A2 A3 B1 B2 B3 and C1 C2 C3. आता याची व्हॅल्यू कशी येणार, याची व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे A1 म्हणजे पहिला एलिमेंट इनटू मायनर ऑफ A1 मायनस B1 इनटू मायनर ऑफ B1 प्लस C1 इनटू मायनर ऑफ C1. बरोबर. आता मायनस साइन इकडे कशी काय आली, आपण कोफॅक्टर काय काढला होता, कोफॅक्टर ऑफ 1 2 म्हणजे B1, तो आपल्याला काय आलेला मायनस आलेला. ओके, आता त्याप्रमाणे आता बघा, आणि आपण त्यासाठीच फक्त आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी फक्त वरच्या 3 चे मायनर आणि कोफॅक्टर काढले. आपण 9वीचे 9 एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर काढू शकतो, पण डिटर्मिनंट साठी आपल्याला वरच्या 3 एलिमेंटचे पाहिजे, दॅट इज पहिल्या रो चे, म्हणून आपल्या पहिल्या रो चे काढले सध्यासाठी. ओके, आता तुम्हीच मला सांगा की इकडे आन्सर काय येणार, मायनर ऑफ A1 म्हणजे पहिला एलिमेंट, पहिला कॉलम आणि पहिला रो, विसरून जायचं, राहिले एलिमेंट B2 C2 B3 C3. जेव्हा A असेल तेव्हा मध्ये A नसणार, इथे B आहे म्हणजे काय येणार, आणि 1 चाच आहे, A2 A3 C2 C3. आता इकडे C आहे म्हणजे येणार काय, A2 A3 B2 B3. म्हणजे पहिला एलिमेंट होता इकडे, मग पहिली रो गेली, पहिला कॉलम इकडे B1 आहे, तो पण पहिल्या रो मधला, पहिला रो गायब, सेकंड कॉलम गायब, इकडे C1 आहे म्हणजे हा लास्टचा कॉलम आणि पहिला रो गायब, राहिले 4. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं. आता डिटर्मिनंट सर्वांनी सॉल्व्ह केलाय, B2 C3
माइनस B3 C2 माइनस B1 इंटू A2 C3 माइनस C2 A3 यांचा गुणाकार होतो, लक्षात ठेवा. लास्टला राहिले प्लस C1 इंटू A2 इंटू B3 माइनस B2 इंटू A3. हा तुमचा झाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ओके, तर लक्षात आलं काय केलं आपण डिटर्मिनंटसाठी. जो डिटर्मिनंट आहे आता 3/3 ची व्हॅल्यू कडे 2/2 ची इझी होती. सपोज हा फक्त चौकोन आहे 2/2 चा, तर आपण ह्याचा आन्सर कसं लिहिलेला, दोघांचा प्रोडक्ट मायनस अँटी डायगोनलचा प्रोडक्ट. ओके, तर इकडे काय आलेलं A1 इंटू मायनर ऑफ A1, B1 इंटू मायनर ऑफ B1, C1 इंटू मायनर ऑफ C1. लक्षात ठेवायचं मधला जो B आहे त्याची साइन ही इम्पॉर्टंट आहे, ती मायनसच असते. ओके, नंतर सॉल्व करायचं. नंतर आपण नॉर्मली आपण मायनर कसं काढलं, 2/2 डिटर्मिनंट तयार होतो, तर 2/2 ची व्हॅल्यू काढल्याने पूर्ण असं इक्वेशन सॉल्व केलं. ओके, हे इझी आहे. त्याच्यावरून अजून एक सांगेल की कसं लक्षात ठेवायचं अजून एकदा, हे मी खोडतो आणि तुम्हाला लगेच सांगतो. तर आता आपण मायनर आणि कोफॅक्टर वगैरे काढून डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, तर डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर अजून एक ट्रिक आहे. काय करायचं, पहिले जे कॉलम्स आहेत, सॉरी पहिले जे रो आहेत त्यांची व्हॅल्यू A1, आता सेकंड कॉलमला आपण काय करतोय मायनस घेतोय आणि इकडे C1 घेतोय. ओके, आता इथे काय करायचं, A1 घेतला, A1 च्या पुढे कोणता आहे, हा आहे B2 C3 मायनस B3 C2. म्हणजे तुम्हाला मायनर डायरेक्ट काढता आला पाहिजे. ओके, मायनर काढून असे सेपरेट पण लिहू शकतात किंवा डायरेक्टली लक्षात ठेवू शकता. आता दुसरा काय आहे मायनस B1 आला, काय करायचं, या दोघांचा डिटर्मिनंट काढायचं. म्हणजे A2 C3 आणि A3 C2, A2 C3 मायनस A3 C2. ओके, आणि नंतर राहिला C1 गेला का, हा कॉलम आणि हा रो घालवायचा, डायरेक्ट A2 B3 मायनस A3 B2. ओके, तेच आन्सर आलेलं. हा काय झाला, मायनर झाला, मायनर ऑफ A1 मायनर ऑफ B1 मायनर ऑफ C1. ओके, हे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 3/3 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढल्यात. आता आपण पुढे न्यूमेरिकल सॉल्व करूयात. तर आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेला आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. डिटर्मिनंट आहे 1 2 2 2 3 1 1 4 3. ओके, आता हे रॅन्डमली न्यूमेरिकल घेतलेलं आहे. आपण आता पहिल्यांदा मायनर काढूया. मायनर ऑफ 1 1 पोझिशन कोणती आहे, 1 ची. तर आता उरले किती, पहिला रो गायब, पहिला कॉलम गायब, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 3 1 4 3. ओके, याची व्हॅल्यू काय ना 3 इंटू 3 मायनस 4 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 9 मायनस 4 5. ओके, हा झाला मायनर 1 2, सॉरी 1 1. सेकंड आहे मायनर 1 2. याच्यासाठी काय येणार, हा 1 2 पोझिशन आहे, सेकंड कॉलम फर्स्ट रो घ्यायची नाही. जे राहिलं काय 2 2 4 3 दॅट इज इक्वल टू 2 इंटू 3 मायनस 4 इंटू 2 6 मायनस 8 मायनस 2. ओके, नंतर मायनर ऑफ 1 3 कोणता आहे, हा एलिमेंट आहे 1. राहिले किती 2 3 2 1, म्हणजे 2 3 2 1 दॅट इज इक्वल टू 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 3 2 मायनस 6 मायनस 4 आन्सर येणार. आता हे काय काढले आपण, मायनर काढले. डिटर्मिनंट काढायचं आहे. डिटर्मिनंट काय सांगतो, ही व्हॅल्यू 1 इंटू मायनर ऑफ M11 मायनस 2 मायनर ऑफ M12 प्लस 1 मायनर ऑफ 13.
आता याचे व्हॅल्यू काय आहेत? 1 ची 5 आहे म्हणजे 1 × 5 मायनस 2 × -2. ओके, आणि इकडे किती आहे? 1 × -4. तर आन्सर काय येतोय? 5 हे -2 × -2 प्लस 4 झाले आणि 1 × -4 -4 झाले आणि आन्सर येतोय 5. ओके, तर आपण काय केलं? पहिले डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला दिलेला आहे, मायनर काढले. मायनर कोणाचे काढायचे आपल्याला? 1 2 1 1 1 2 1 3 या 3 लोकेशनचे काढायचे. तर कसं काढणार? जेव्हा 1 1 काढायचा असतो त्या पहिला कॉलम आणि पहिली रो घ्यायची नाही, राहिले किती? 3 4 1 3. जेव्हा 1 2 काढायचा आहे तेव्हा पहिला रो आणि दुसरा कॉलम घ्यायचा नाही, राहिला 2 4 2 3. आणि जेव्हा 1 3 चा काढायचा आहे या पोझिशनचा तेव्हा पहिला रो आणि लास्ट कॉलम घ्यायचा म्हणजे 2 3 2 1. ओके, यांचा 2/2 डिटर्मिनंट फॉर्म झाला, तो सॉल्व्ह केला. इकडे काय आलं? 3 × 3 -1 1 × 4 म्हणजे 9 - 4 5 आलं. इकडे 2 × 3 -4 × 2 6 - 8 -2 आणि इकडे आहे 2 × 1 2 -2 × 3 राहिले -4 2 - 6. आता सॉल्व्ह कसं करतात आपण? डिटर्मिनंट इक्वल टू ही पहिली व्हॅल्यू इंटू तिकडचा मायनर मायनस ही व्हॅल्यू 1 2 पोझिशनची आणि त्याचा मायनर आणि ही व्हॅल्यू इंटू त्याचा मायनर. असं सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर किती येते? 5. ओके, तुम्ही सॉल्व्ह करून बघा आन्सर 5 येते का, आणि काय चुकीत असेल तर मला कळवा. तर अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये काय पाहिलं? इंट्रोडक्शन टू डिटर्मिनंट पाहिला, 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट केला, नंतर आपण 3/3 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, त्याच्या आधी आपण मायनर आणि कोफॅक्टर सुद्धा काढून घेतले. तर अशा प्रकारे आता आपण 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आणि आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया बेस्ड ऑन 2/2 अँड 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट. तर थँक्यू सो मच. अशाच व्हिडिओ बघत राहा. आपण भेटूया पुढच्या भागात.